श्री स्वामी समर्थ. कशा आहात? मस्त आहात ना? आजचा दिवस तुमचा चांगला जा ही स्वामी चरणी प्रार्थना करते. तर मी आज देवपूजा म्हणजे मी कशी करते ते दाखवणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला व्हिडिओला सुरुवात करूया आपण. आज आपण देवघर खूप स्वच्छ क्लीन करून घेणार आहोत. देवघर स्वच्छ राहिले की आपल्याला मनाला प्रसन्न वाटते. जसं आपण मंदिरात जातो आपल्याला किती प्रसन्नता वाटते, तसंच आपलं देवघर हे आपण मस्त प्रसन्न स्वच्छ क्लीन ठेवलं की आपलंही मन लागतो. बाहेरच्या व्यक्ती आला की त्यालाही आपलं देवघर बघून प्रसन्नता वाटली पाहिजे. तर चला आज मी सगळं आता देव स्वच्छ करून घेणार आहे. स्वच्छ पाण्याने बघू शकता मी क्लीन करते देव एक एक. देव पाण्याने स्वच्छ धुतले की एक स्पेशल कापड देव पुसण्यासाठी ठेवायचा. त्याच्याने देव पुसायचा. हात पुसायला रुमाल वेगळा ठेवायचा असतो. ही महादेवाची पिंड आहे आणि अन्नपूर्ण मातेला आपण एका वाटीमध्ये तांदूळ घ्यायचे, वाटीतच ठेवायचे असतात. अन्नपूर्ण मातेला मंगळवारी शुक्रवारी अशी की मस्त षोडोपचारे अन्नपूर्णा मातेची पूजा केली पाहिजे आपण घरामध्ये. अन्नपूर्णे मातेचा वास आपल्या घरात राहिला पाहिजे. अन्नधान्याची कमतरता राहत नाही. माझी देवांची दिशा ही पूर्व दिशेला आहे. देवाची मांडणी ही पूर्व नाही तर पश्चिम दिशेला असायला हवी. बघा आता सर्व देव स्वच्छ धुवून रचले मीने. बघा किती छान वाटतायत.
ही कलश स्थापना करून घेतोय आपण। कुलदेवतेचा कलश हा मी 1 दिवसाने 2 दिवसाने पाणी बदलून घेत असते। तर कलश कसा स्थापन करायचा मी सांगते। अगोदर सर्वात प्रथम स्वस्तिक काढून घ्यायचे, 5 बोटं उमटवून घ्यायचे, 5 विड्याची पाने ठेवायचे, हळद कुंकू अक्षदा वाहून घ्यायचा, 1 सुपारी 1 रुपयाचं नाणं टाकायचं, फूल वाहून घ्यायचं आणि षोडोपचारे पूजा करून घ्यायची। कळस आपण जेव्हा म्हणजे स्थापना करतो त्या देवीचा मंत्र म्हणायचा असतो। ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालया प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मी नमः असा मंत्र म्हणत म्हणत आपण म्हणजे कलश स्थापन करायचं असतो मंत्र बोलून। जर हा मंत्र येत नसेल तर जय महालक्ष्मी माता जय महालक्ष्मी माता असं मंत्र म्हटलं तरी चालेल। बघा आपला कलश स्थापन झालेला आहे। हा देवीच्या फोटोच्या डाव्या बाजूला ठेवायचा आहे। त्याच्यात वाटी किंवा डिश घ्यायची, तांदूळ हळद कुंकू वाहून घालायचे आणि देवीच्या डाव्या साईडला ठेवायचं आहे। बघू शकता बघा आपण आता
संपूर्ण देवपूजा झाली की आपण हे नारळ आहे ना, अमावस्येचं पौर्णिमेचं नारळ असतो, नारळ कापूर जाळायचा, श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा. जोपर्यंत ती कापूरबोडी जळते तोपर्यंत श्री स्वामी समर्थ नामाचा जप करत राहायचा. ह्याच्याने आपल्या घरात भांडण अडचणी दूर होतात. अमावस्यापासून ही सेवा करायची असते. कापूर होम म्हणता याला. नारोडा कापूरवडी दररोज जाळली तरी चालते. दररोज सकाळ संध्याकाळ कापूर होम करायचा. श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत राहायचा जोपर्यंत कापूरवडी जळते. दररोज केली तर अधिक उत्तम. अमावस्याला केली तर अधिक उत्तम. तुम्ही केव्हाही करू शकता, म्हणजे तुम्हाला जमेल तसं तुम्ही करू शकता. ही सेवा खूप प्रभावी सेवा ही. करा तुम्ही घरी, करून बघा. कशी वाटली माझी आजची देवपूजा तर कमेंटमध्ये नक्की सांगा. बघा माझी आरती पण करून घेते मी. सर्वप्रथम गणपतीची आरती, मग देवीची आरती. देवपूजा कशी वाटली तुम्हाला? जर आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. उद्या पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत.